बघा टेस्ट नंबर 3 क्वेश्चन नंबर 1 बघूयात. अयोग्य पर्यायाची निवड करा. डाव्या बाजूला बघा महाजनपदाची नावं दिलीत, मध्ये राजधानी दिलेल्या आहेत आणि इकडे राजा दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा की 16 जी महाजनपदं आहेत, आपल्याला माहिती आहे की लॅटर वैदिक पिरियडमध्ये लोखंडाचा शोध लागला आणि लोखंडाचा शोध लागल्यामुळे शेती, सामाजिक आर्थिक विकास झाला आणि याची परिणिती ठीक आहे राजकीय संस्था किंवा राजकीय विकासामध्ये झालं. आता जे कबिला टाईप होतं ठीक आहे, जे टोळ्यांचं स्वरूप होतं ते जनमध्ये कन्वर्ट झालं आणि ते जनाचं जनपदामध्ये कन्वर्ट झालं आणि ती जनपदाची महाजनपदं तयार झालेली आहेत. ती सर्वच्या सर्व राजा जी आहेत ती बौद्धकालीन राजा आहेत किंवा बुद्धांच्या समकालीन असलेली राजा आहेत. आता आपल्याला हिस्ट्रीमध्ये 16 महाजनपदं आहेत ठीक आहे, महाजनपदं. ह्या 16 महाजनपदाचा उल्लेख आहे किंवा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ह्या 16 महाजनपदाचा जो उल्लेख येतो तो कुठे येतो? ऑलरेडी याच्यावर एक प्रश्न येऊन गेले बघा राज्यसभाप्रीला. एक आहे की बौद्ध ग्रंथांमध्ये आणि जैन ग्रंथांमध्ये. बौद्ध कुठला? तर अंगुत्तर निकायामध्ये आपल्याला हे 16 महाजनपदाचा उल्लेख येतो आणि जैन कुठला ग्रंथ आहे तर तो भगवती सूत्र आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या 16 महाजनपदाबद्दल माहिती मिळते. आता बेसिकली ही 16 महाजनपदं ही राजतंत्र आणि गणतंत्र दोन्ही होते ठीक आहे. राजतंत्र म्हणजे राजाद्वारे नियंत्रित केली जात होती आणि जी गणतंत्र होती ती गणांद्वारे किंवा संघाद्वारे नियंत्रित केलेली होती. त्यातली जी महत्त्वाची 16 राज्य होती त्यातली हे 4 महाजनपद इकडे दिलेली आहेत. त्याच्या राजधानी आहे आणि त्याचा राजा इकडे दिला आहे. आता मगध आपल्याला माहिती आहे की मगध राजगृह आणि बिंबिसार राजा होता, तर हे करेक्ट आहे. अवंती उज्जैनची राजधानी होती आणि प्रद्योत. आता आपल्याला माहिती आहे की जर आपण मॅप बघितला 16 महाजनपदाचा तर कौशलवर होतं, त्याच्या खाली वज्जी होती, अवंती MP च्या तिथे होती आणि मगध जे आहे ते वज्जीच्या इकडे होतं, त्याच्यावरही काशी होतं आणि इकडे अंग हे वगैरे दिसतं आपल्याला या बाजूला ठीक आहे. तर वत्स कौशुंबी उदयन राजा होता, हे पण करेक्ट आहे. तर कोसल जे राज्य होतं महाजनपद होतं त्याचे कुशावती नाही तर श्रीवास्ती ही राजधानी पहिली होती, श्रीवास्ती ठीक आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. आता हे मगध साम्राज्य ही सगळी महाजनपदामध्ये आपल्याला माहिती आहे की पुढे जे समोर आलं राज्य ते हे तर मगध राज्य आणि मगध राज्याच्या ज्या डायनेस्टीज आहेत किंवा जे वंश आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता समजा बिंबिसार जो आहे तो कुठल्या वंशाचा होता? तर हर्यक वंशाचा होता. म्हणजे कुठल्या वंशाने मगधावर राज्य केलं असा जर प्रश्न आला तर कुठला? एक आहे हर्यक आहे, शिशुनाग आहे, नंद वंश आहे, पुढे चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केला मौर्य वंश आहे, यांनी मगधाला पुढे चालवलेलं आहे. आता हे बिंबिसारच्या दरबारामध्ये एक राजवैद्य होता, त्याचं नाव होतं जीवक. हा जीवक महत्त्वाचा आहे. आता हा जीवक का महत्त्वाचा आहे तर हिस्ट्रीमध्ये किंवा NCERTमध्ये याचा उल्लेख आहे की जीवक 2 व्यक्तींना त्यांनी तब्येतीची काळजी घेण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी बिंबिसारने पाठवलं. एक गौतम बुद्ध जेव्हा आजारी होते तेव्हा आणि दुसरा प्रद्योत राजा ठीक आहे. प्रद्योत राजा पण जेव्हा आजारी होता तेव्हा अवंतीचा राजा त्याला त्याच्याकडे पाठवलेला आहे. आता हा उदयन बघा, हे उदयन पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की उदयनने प्रद्योतचा पराभव केला आणि पराभव झाल्यानंतर प्रद्योतनी त्याची मुलगी उदयनला दिली, जिचं वासवदत्ता नाव होतं. तर ते उदयन आणि वासवदत्ता यांच्या संबंधावर किंवा प्रेम संबंधावर यांच्या दोघांच्या स्टोरीवर स्वप्न वासवदत्ता नावाचं नाटक, स्वप्न वासवदत्ता नावाचं नाटक कुणी लिहिलं? भासानी लिहिलं ठीक आहे. जवळजवळ भासानी आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 13 नाटकं लिहिलेली आहेत किंवा नाटक लिहिलेली आहेत. त्याची नाटक लिहिलेल्या भाषांची संख्या किती आहे? 13 आहे. तर पहिल्याचं उत्तर काय यायला पाहिजे? अयोग्य काय? पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, परम भागवत उपाधी धारण करणारा पहिला गुप्त शासक कोण होता? आता परम भागवत पदवी धारण करणारा पहिला गुप्त शासक कोण होता? तर तो होता समुद्रगुप्त होता. आता बघा हे गुप्त शासक जे आहेत आपल्याला माहिती आहे त्याचा फाउंडर श्रीगुप्त होता, त्यानंतर घटक कोच आला, त्यानंतर खरा फाउंडर जे आपण म्हणतो ज्याने ॲक्च्युली काय की चंद्रगुप्त फर्स्ट, त्यानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त, त्यानंतर चंद्रगुप्त सेकंड आणि त्यानंतर जो आला तो महत्त्वाचा कुमारगुप्त. आता ह्या कुमारगुप्तावर लास्ट इयरला क्वेश्चन विचारलेलं आहे बघा की महेंद्रादित्य ही पदवी कोणी घेतली होती? तर ती कुमारगुप्तांनी घेतलेली होती. आता परम भागवत ही पदवी कोणी घेतलेली होती? तर समुद्रगुप्तांनी घेतलेली होती. तर समुद्रगुप्तचा उल्लेख त्याच्या नाण्यांवर असेल किंवा वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये विक्रम आहे, त्यानंतर कविराज आहे, परम भागवत आहे, ही सगळी जी आहे ती पदवी कोणी घेतलेली आहे? ह्या पदव्या ज्या आहेत त्या कोणाशी निगडीत आहेत? समुद्रगुप्त. तर समुद्रगुप्ताचा उल्लेख भारताचा नेपोलियन असाही केलेला आहे. कोणी केलेला आहे? तर विन्सेंट स्मिथनी केलेला आहे. ॲक्च्युली
हे वसाहतवादी मानसिकतेचं लक्षण आहे बघा, की समुद्रगुप्त आधी झालेला आहे आणि नेपोलियन नंतर झालेला आहे. ॲक्च्युअली नेपोलियनला असं म्हणायला पाहिजे होतं की तो युरोपचा समुद्रगुप्त आहे, ना की समुद्रगुप्ताला असं म्हणायला पाहिजे होतं की तो भारताचा नेपोलियन आहे. ठीक आहे. तर हा जो इरा आहे, ठीक आहे, जेवढं काही गुप्तांचा काळ आहे त्याला विक्रमादित्याचा काळ म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तिथं राजांना जे आहे ते विक्रमादित्य, आणखी एक टायटल तिथं महाराजाधिराज, महाराजाधिराज हे सुद्धा पदवी तिथं दिली जायची. ते पदवी धारण करणारा पहिला शासक कोण होता तर तो चंद्रगुप्त सेकंड होता. चंद्रगुप्त सेकंड. तर परमभागवती उपाधी धारण करणारा पहिला शासक कोण होता, तो होता समुद्रगुप्त. पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 3 बघा, ऋग्वेदी काळाबाबत काय खरे आहे? पितृसत्तात्मक समाज तर हा होता. आपल्याला माहिती आहे की पॅट्रियार्कल सोसायटी होती आणि तिथं पुत्रप्राप्तीसाठी देवाला प्रार्थना केलेल्या आपल्याला आढळतात, त्यामुळे हे करेक्ट आहे. किंवा पुत्री प्राप्तीसाठी आपल्याला कुठलीही प्रार्थना केलेली ऋग्वेदामध्ये आढळत नाही, त्यामुळे करेक्ट आहे. सतीची प्रथा अस्तित्वात होती, याचा आपल्याला कुठेही उल्लेख सापडत नाही. सती प्रथा, आता सती प्रथा नव्हती तर बालविवाह पद्धत ही नव्हती. ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे दिसत नाही की वयात आल्यानंतरच विवाह केले जायचे, आणि सती प्रथा नव्हती तर विधवा पुनर्विवाहसुद्धा आपल्याला काही उल्लेख आढळतात. विधवा पुनर्विवाहाचे उल्लेख आढळतात. पुत्रप्राप्तीसाठी देवांना प्रार्थना केली जाते. तर हे दोन्ही विधानं जे आहेत ए आणि डी करेक्ट आहे, बाकी 2 आहेत ते रॉंग आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे? तिसऱ्याचं 3 यायला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 4 बघा, जोड्या लावा. डाव्या बाजूला बघा की काही नावं दिलेली आहेत आणि ते कुणाच्या समकालीन होते असे त्यांनी दिलेले आहेत. नागसेन आहे, तर नागसेन कुणाच्या समकालीन होतात? तर तो मिनेडर, इंडो ग्रीक राजा मिनेडरच्या समकालीन होता. आता हे इंडो ग्रीक राजा मिनेडर आणि नागसेन यांचा जो संवाद आहे बुद्धिझम रिलेटेड, आणि तो संवाद कंपाईल आहे कुठल्या ग्रंथामध्ये आहे तर मिलिंद पन्नो. ठीक आहे. मिलिंद पन्नो या ग्रंथामध्ये तो कंपाईल आहे. नेक्स्ट आहे वसुमित्र. आता वसुमित्र जो आहे तो कनिष्काच्या समकालीन होता. आता कनिष्कने बघा चौथी जी बौद्ध धर्म परिषद घेतली होती, तर त्याचा जो अध्यक्ष होता तो ॲक्च्युली कोण होता? वसुमित्र होता. ठीक आहे. आणि वसुमित्राने संस्कृतमध्ये महाविभाशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. महाविभाशास्त्र. आता हे महाविभाशास्त्र जो आहे तो बौद्ध ही त्रिपिटकावरची टीका आहे आणि तो बौद्ध धर्मातील विश्वकोश मानला जातो किंवा महत्त्वाचा ग्रंथ किंवा महाकोश मानला जातो. त्यानंतर असंग जो आहे तो असंग हा समुद्रगुप्ताच्या दरबारामध्ये होता. आता हे असंग जो आहे तो महायान संप्रदायाचा ठीक आहे, महायान संप्रदायाचा जे योगाचार नावाची जी शाखा होती, प्रमुख शाखा, त्याचा तो व्याख्याता होता किंवा तो प्रचारक होता. त्यांनी योगाचार नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर त्यांनी भूमिशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, भूमिशास्त्र. आता नागार्जुन आहे, हा नागार्जुन कुणाच्या समकालीन होता? यज्ञश्री गौतमी पुत्राच्या समकालीन होता. आता हा कुठला होता तर हा महायान संप्रदायाचाच प्रचारक होता आणि त्यांनी शून्यवादाचा प्रवर्तक होता. ते महायानामधलीच जी एक शाखा आहे शून्यवाद, तर त्या शून्यवादाचा तो प्रचारक होता आणि त्यांनी जवळजवळ 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याचं नाव माध्यमिका कासिका आणि प्रज्ञापरिमितकारिका हे नावाचे जी 2 ग्रंथ आहेत ते नागार्जुनने लिहिलेली आहेत. आणि ही जर आपण जोडी बघितलं काय उत्तर यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 बघा, योग्य जोड्या लावा. आता बघा डाव्या बाजूला जी आहे टॅक्सेसची नावं दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला तो टॅक्स कशातून काय कलेक्ट केला जायचा ती माहिती त्यांनी दिलेली आहे. आता जो पहिला आहे की सीता ही काय होती? सीता हा कर होता. आता ही सगळी जी टॅक्सेशन सिस्टम आहे ही कुठली आहे तर मौर्यकालीन आहे. मौर्यकालीन याचा उल्लेख जो आहे या टॅक्सेशनचा हा अर्थशास्त्रामध्ये आलेला आहे. जे कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे त्याच्यात आपल्याला याचा उल्लेख मिळतो. आता ही सीता जी आहे ती सीता कशासाठी? सीता हा जो कर आहे तो कुठून गोळा केला जायचा तर तो राजकीय भूमीवर लागू केलेला आणि वसूल केलेला असायचा सीता. त्यानंतर जो भाग कर आहे, ठीक आहे, तर तो भाग कुठून गोळा केला जायचा? तो
रिअल टॅक्स असायचा, जी खाजगी मालकीची जमीन आहे का, जी खाजगी जमीन आहे तिथून तो लागू केला असायचा आणि वसूल केलेला असायचा. आता ही जी विष्टी आहे ते विष्टी काय ते वीट बिगारी स्वरूपात घेतली, ते फ्रीमध्ये राबायचं. आणि बली जी आहे ही धार्मिक भेट स्वरूपात घेतलं जायचं. तर हे जर बघितलं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. हे टॅक्सेशनची जी नावं आहेत बघा, ही बली जो आहे किंवा भाग जो आहे त्यानंतर कसं इम्प्रोव्हायझेशन झालं, म्हणजे जसजसं राजसत्ता स्ट्रॉंग होत गेली भारतामध्ये. आपण जर वैदिक काळापासून जसजसं पुढे येऊ, मौर्य साम्राज्य उभं राहिलं, जसं मग आपण बघितलं की टोळ्या जनामध्ये, जनाचं जनपदामध्ये आणि जनपदाच्या महाजनपदामध्ये आणि त्याच्या साम्राज्यामध्ये जसं रूपांतर होतं, तर टॅक्सेशनसुद्धा वाढत गेले. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर अर्थशास्त्रामध्ये कौटिल्याच्या बघितलं तर 18 प्रकारच्या टॅक्सेसबद्दल तो बोलतो. प्रकारचे टॅक्सेसबद्दल बोलून टाईप्स आहे. म्हणजे प्रशासन काय झाले, डीप झालेलं आहे. ठीक आहे. तर 5चं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 1. बघा क्वेश्चन नंबर 6 बघा, विजयनगर साम्राज्याला पुढीलपैकी कोणत्या परदेशी प्रवाशांनी भेट दिलेली नाही, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फ्रँकोइस बर्नियर. आता हे फ्रँकोइस बर्नियर जो आहे तो फ्रान्सचा होता, तो डॉक्टर होता, फिलॉसॉफर होता आणि इतिहासकारही होता. त्यांनी जवळजवळ मुघल दरबारामध्ये 12 वर्ष काढलेली आहेत. मुघल दरबारामध्ये त्यांनी जवळजवळ 12 वर्ष काढलेली आहेत. तो कधी आला, 1656मध्ये आला. कधी आला तो, 1656मध्ये. आता ही बाकीची तिघं जी आहेत, हे तिघं जी आहेत ते विजयनगरला येऊन त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आता हे निकोलस डी कॅन्टी जो आहे तो इटलीचा होता. इटली तो कुणाच्या कार्यकाळामध्ये आला होता, तर देवराय फर्स्टच्या कार्यकाळात आला होता. देवराय फर्स्टच्या कार्यकाळामध्ये आलेला होता. आणि त्यांनी विजयनगर साम्राज्याचा जो चीनशी असेल किंवा इंडोनेशियाशी असेल तो व्यापार चालत होता असं त्यांनी त्याला पुष्टी दिलेली आहे. त्यानंतर अब्दुल रजाक जो आहे तो अब्दुल रजाक देवराय जो फारशी होता, जो देवराय सेकंडच्या काळात आलेला आहे. देवराय सेकंड. आणि डोमिंगो पेस जो आहे तो कृष्णदेवराय याच्या कालावधीत आलेला आहे. कृष्णदेवराय. आणि तो कुठला होता, तो पोर्तुगाली होता. ठीक आहे. हे तिघं जे आहेत ती विजिटर्स आहेत. आता ऑलरेडी बघा की अब्दुल रजाकवर प्रश्न विचारलेला आहे, पण त्यांनी प्रिलिम्समध्ये काय केलं होतं, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि त्या स्टेटमेंट कुणाचा आहे असा तो प्रश्न होता, तो होता अब्दुल रजाकचा. तर लक्षात ठेवा की विजयनगर साम्राज्याला कोणत्या परदेशी प्रवाशांनी भेट दिलेल्या आहेत, तर ह्या 3 आहेत. फक्त फ्रँकोइस बर्नियर जो आहे त्यांनी काही भेट दिलेली नाही. बघा क्वेश्चन नंबर 7 बघा, गुलाम घराण्यासंबंधी सुलतानाच्या पर्यायाची निवड करा. इल्तुतमिश, रझिया सुलतान, मैजुद्दीन बेहराम, अल्लाउद्दीन मसूद आणि गियासुद्दीन बलबन. तर ही सर्व जे आहेत ती गुलाम घराण्याची राजा आहेत. आता इल्तुतमिश जो आहे तर त्याच्यानंतर गुलाम घराण्याचा जो राजा आला तो कोण होता, तर रखुद्दीन फिरोज होता. ठीक आहे. याच्या आधी काय, तर फाउंडर कोण आहे, तर कुतुबुद्दीन ऐबक आहे. त्यानंतर इल्तुतमिश आला. त्यानंतर काय, रखुद्दीन फिरोज. त्यानंतर रझिया सुलतान नंतर कोण आलं, तर मैजुद्दीन बेहराम. त्यानंतर अलाउद्दीन मसूद नंतर कोण आला, नसरुद्दीन मोहम्मद आला. आणि त्यानंतर कोण आला, तर गियासुद्दीन बलबन आला. तर बलबन हा काही शेवटचा होता का, नाही. बलबन नंतर कैकोबाद आला आणि कैकोबाद नंतर क्युमुरशा आला. तर क्युमुरशा हा गुलाम घराण्याचा शेवटचा सुलतान होऊन गेलेला आहे. 7चं उत्तर इथं पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 8 बघा, मुंबई सरकारने बालकन्या हत्ये प्रथेसंबंधी एक निबंध स्पर्धा ठेवली होती. या निबंध लेखनासाठी 600 रुपये व 400 रुपयेची ही 2 बक्षिसे ठेवली होती. तर यांनी लिहिलेल्या या निबंधास पहिले बक्षीस मिळाले. तर ते कोण व्यक्ती होते ज्यांनी बक्षीस मिळवलं, तर ते होते डॉक्टर भाऊदाजी लाड होते. ठीक आहे. भाऊदाजी लाड. आता भाऊदाजी लाडचा जर तुम्ही कार्यकाळ बघितला तर तो 1824 पासून ते 1874 आहे. आता त्यांनी फक्त निबंधच लिहिला आहे का, नाही. तर त्यांनी एलिफन्स्टन इथं कॉलेजला नोकरीही केलेली आहे. त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज जेव्हा चालू झालं तिथं त्यांनी डॉक्टरी त्यांची पूर्ण केली. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन, ठीक आहे, बॉम्बे असोसिएशनमध्येही त्यांनी सचिव पदावर काम केलं, जी 1852 साली स्थापन झाली होती. तिथंही त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्या अंडर मुलींसाठी
शाळा पण त्यांनी काढलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी जो फर्स्ट विधवा विवाहाला त्यांनी प्रोत्साहन पण दिलेलं आहे. आणि फर्स्ट जो विधवा विवाह झालेला होता तो 1869 साली वेणूबाईंचा. ठीक आहे, वेणूबाईचा जो विधवा विवाह झालेला होता तो कुणाशी झालेला होता, तो पांडुरंग करमरकर यांच्याशी झालेला होता. त्या विवाहाला ते उपस्थित पण होते. ठीक आहे, उपस्थित पण त्यावेळेस ते तिथे होते. राघव भंडारकर, आता हे गोविंद विठ्ठल कुंठे म्हणजेच हे कोण आहेत, तर हे भाऊ महाजन आहेत. गोविंद भाऊ महाजन. आता भाऊ महाजन आपल्याला माहिती आहे की प्रभाकर. ठीक आहे, की भाऊ महाजन ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकहितवाद यांचे शतपत्र छापून आलेली होती. 8चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. 9 बघा, विदा सावरकर यांच्या संबंधी असलेल्या संस्थेच्या पर्यायाची निवड करा. विदा सावरकर यांच्या संबंधित असलेल्या संस्थेची निवड करा. आता हे राष्ट्रभक्त समूह आहे. 1899ला त्यांनी स्थापन केली होती. मित्रमेळा त्याच्यानंतर 1 वर्ष म्हणजे 1900ला त्यांनी स्थापन केलेली होती. आणि अभिनव भारत ही सगळ्यात महत्त्वाची त्यांनी स्थापन केलेली संस्था. आता हे बघा की जहाल मावळ जेव्हा काँग्रेसचा वाद चालू होता आणि त्याच वेळी जे आपण फर्स्ट क्रांतिकारी संघटनांचा भारतामधला जो उदय आहे की वेगवेगळ्या रिजनमध्ये, आपण याच्या आधीच्या टेस्टमध्ये पण आपण बंगालमधला बघितलं बघा की युगांधर आहे आणि नवजीवन आहे याच्याबद्दल. तर तो जो राईज आहे आणि इकडं अभिनव भारताचा राईज आहे. तर हे अभिनव भारत सगळ्यात पॉप्युलर होती. आणि ही फ्री इंडिया सोसायटी तर हे पण त्यांनी स्थापन केलेली आहे जेव्हा ते भारतामधून इंग्लंडमध्ये शिकायला गेले आणि तिथं त्यांनी जे आहे ती फ्री इंडिया सोसायटीची तिकडं स्थापना केलेली होती. ह्या चारीची संघटना आहे त्या विदा सावरकर यांच्याशी संबंधित आहेत. तर 9चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 10 बघा. डाव्या बाजूला बघा काय दिलेलं आहे की काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशन दिलेत आणि उजव्या बाजूला त्याचे अध्यक्ष दिलेले आहेत. आता कलकत्त्याचं 1896चं जे अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष कोण होते, तर रहमतुल्ला एम सियानी होते. त्यानंतर कलकत्ता 1900 हे अधिवेशन का महत्त्वाचं आहे, तर इथे पहिल्यांदा काय झालं, वंदे मातरमचं गायन झालं. पहिल्यांदा वंदे मातरमचं गायन झालं. रवींद्रनाथ टागोरांनी हे गायलं. त्यानंतर कलकत्ता 1911 याचे अध्यक्ष काय होते, BN दार होते. आता हे कशासाठी महत्त्वाचं आहे, तर इथं पहिल्यांदा काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जनगण मन याचं गायन सामूहिकपणे करण्यात आलं. त्यानंतर कलकत्ता 1917 ते अध्यक्ष कोण होत्या, ॲनी बेझंट होत्या. आता हे का महत्त्वाचं होतं, तर या काँग्रेसच्या ठीक आहे फर्स्ट महिला अध्यक्षा होत्या. समजा फर्स्ट भारतीय महिला जर आपण बघितलं तर त्याला 1925 साली जे लखनौचं अधिवेशन होतं तिथं कोण होत्या, सरोजिनी नायडू. तर लखनौच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होत्या, सरोजिनी नायडू होत्या. आता हे कराचीचं जे 1931चं अधिवेशन झालेलं आहे तर त्याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण होते, वल्लभभाई पटेल होते. तर हे जर आपण बघितलं तर ऑप्शन काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. आता बघा की हे कराचीचं अधिवेशन जे आहे का महत्त्वाचं होतं, 3 गोष्टींचे ठराव तिथे पास झाले. एक, गांधी आयर्विन पॅक्ट जो आहे किंवा करार जो आहे त्या कराराला काँग्रेसतर्फे मान्यता देण्यात आली. त्यानंतर जी राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेज परिषदेचे जे सेकंड राऊंड होता त्या गोलमेज परिषदेला काँग्रेसतर्फे किंवा काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून किंवा संपूर्ण देशाचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजींची निवड करण्यात आलेली होती. आणि मूलभूत हक्क आणि आर्थिक नियोजन या संबंधीचे ठराव पारित करण्यात आलेले होते कराचीमध्ये. आता बघा गांधीजी, जर असा प्रश्न असेल की पहिल्यांदा गांधीजींचा काँग्रेसशी संबंध कधी आला की कुठल्या अधिवेशनाला ते हजर होते, तर ते आहे 1901 साली. महात्मा गांधी 1901 साली जे कलकत्त्यामध्ये अधिवेशन झालेलं होतं ज्याचे अध्यक्ष दिनेशा वाशा होते, त्यावेळेस गांधीजी पहिल्यांदा काँग्रेसच्या मंचावर आलेले होते. ठीक आहे, तर 10चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 11 बघा. गांधी आयर्विन करारबाबत योग्य पर्यायाची निवड करा. फर्स्ट, आंदोलनात सहभागी झालेल्या व अटक झालेल्या सर्व कैद्यांची मुक्तता करण्यात आली. या कराराने पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला. या कराराने काँग्रेसचे स्थान ब्रिटिश सरकारच्या बरोबरीचे झाले. शासकीय सेवेतील त्यागपत्र दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल. आता आंदोलनात सहभागी झालेले व अटक झालेल्या सर्व कैद्यांची नाही. आता इथे जे मेन्शन केले की सर्व कैद्यांची नाही, तर हिंसा ज्यांनी केली त्यांचं सोडून जे राजकीय कैदी होते त्यांचीच फक्त मुक्तता करण्यात येईल. त्यामुळे हे विधान येणार नाही. सेकंड, या कराराने पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची
चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात यावा ही महात्मा गांधींची मागणी होती. पण ही काही मागणी आयर्विननी किंवा ब्रिटिशांनी मान्य केली नाही. त्यामुळं हे पण नाही. या कराराने काँग्रेसचे स्थान ब्रिटिश सरकारच्या बरोबरीचे झाले. तर हे बरोबर आहे. 1-to-1 डायलॉग पहिल्यांदाच समोरासमोर बसून एक करार काँग्रेससोबत झालेला आहे ब्रिटिशांचा. तर ते स्थान बरोबरीचे स्थान या कराराने प्राप्त झाले. तर हे करेक्ट आहे. शासकीय सेवेतील त्यागपत्र दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांची पुन्हा सेवेत घेतली जाईल. तर सर्व अधिकाऱ्यांची पुन्हा सेवेत घेतली जाईल तर असं नाही. तर त्यांना थोडंसं की दयाभावाने त्यांच्याकडे बघितलं जाईल आणि ज्यांनी रिझाईन केलं होतं तर त्यांचा थोडासा संवेदनशीलतेने विचार केला जाईल त्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या बाबतीमध्ये. आता बघा की हे गांधी आयर्विन करार हा टर्निंग पॉईंटच आहे जवळजवळ. आता याच्या आधी बघा, याच्या आधी काय झालं होतं की गांधीजींनी यंग इंडियामध्ये आपण बघतोय की यंग इंडियामध्ये 11 मागण्या मागितल्या ब्रिटिशांकडे. यंग इंडियामध्ये त्यांनी काय केलं की लेखच लिहिला की आमच्या ह्या 11 मागण्या आहेत आणि ह्या 11 मागण्या जर समजा मान्य नाही झाल्या तर आम्ही सविनय कायदेभंग करू. सविनय कायदेभंग ऑब्व्हियसली त्या 11 मागण्या ज्या आहेत त्या 11 मागण्या आयर्विननी मान्य नाही केल्या आणि ते धुडकावल्या. तर महात्मा गांधींनी मग मिठाचा सत्याग्रह केला आणि हे मिठाचा सत्याग्रहानंतर त्याचं रूपांतर आपल्याला माहिती आहे की सविनय कायदेभंगात झालं. आणि सविनय कायदेभंगानंतर त्याच वेळेस फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे फर्स्ट ज्याला गोलमेज परिषद ती फेल झाली होती. त्या काँग्रेस त्यात सहभागीच नव्हतं आणि आता सेकंड राऊंड आहे त्याला ते सक्सेस बी करण्याची आवश्यकता होती. तर काँग्रेसचा सहभाग असणं अतिशय आवश्यक होतं आणि देशभरात वातावरण जे आहे ते प्रक्षुब्ध झालेलं होतं. ठीक आहे, सविनय कायदेभंगामुळे. तर सविनय कायदेभंगा चळवळीचं ओझं आणि सेकंड RTC जी आहे तर ती सक्सेस करण्यासाठी गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. आता त्या करारामध्ये काही गांधीजींनी शर्यती ठेवल्या, त्यांच्यापुढे अटी ठेवल्या आणि काही आयर्विननी अटी ठेवल्या. तर गांधीजींनी ज्या अटी ठेवल्या होत्या त्या अटी कुठल्या कुठल्या होत्या तर जे हिंसा न केलेले जे राजकीय कैदी होती त्यांची मुक्तता करण्यात यावी. मीठ बनवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देण्यात यावे, त्याच्यापैकी एक आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आयर्विननी ठेवलेलं होतं ते काय की काँग्रेसने एक तर सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जी आहे की सविनय कायदेभंगाची ती स्टॉप करायला पाहिजे. त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स सेकंडमध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि जी ब्रिटिश सामानावर जी बहिष्कार घालण्यात आलेला होता तो बहिष्कार जो आहे तो बहिष्कार मागे घेण्यात यावं. तर हे सगळं जे आहे हे सगळं गांधी आयर्विन करा. आणि त्यानंतरच महात्मा गांधी जे आहेत तर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सदस्य म्हणून त्यांनी गेलेले आहेत. आणि तिथं मग आपल्याला माहिती आहे की सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीची भूमिका यांचा संघर्ष आपल्याला दिसतो की महात्मा गांधी म्हणले की मी संपूर्ण देशाचा प्रतिनिधित्व करायला इथं आलेलो आहे. पण आंबेडकर त्यांना म्हणले की नाही, तुम्ही संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व नाही करत या स्पृश्यांचे जे अधिकार आहेत किंवा जे मायनॉरिटी आहेत त्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करत नाही. आणि तो संघर्ष आपल्याला माहिती आहे. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 12 बघा, चार्टर ॲक्ट 1813 बाबत पुढील 2 विधाने तपासा. या कायद्याने कंपनीचा जगभरातील व्यापारावरील एकाधिकार समाप्त झाला. तर जगभरातील व्यापारावरील एकाधिकार संपत आला तर असं नाही, तर हे विधान जे आहे हे चूक आहे. तर असं आपण म्हणू शकतो की भारतातील अंशतः का म्हणतोय? अंशतः व्यापारावरचा एकाधिकार संपत आला. तर जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे या कायद्याने काय झालं की त्यांचं चीन आणि भारतातील चहासोबतचा व्यापार, ठीक आहे, तर भारतातील चहासोबतचा किंवा चहावरील जी एकाधिकारशाही जी आहे तर दुसऱ्या कुठल्याही कंपन्या या ॲक्टनी ब्रिटनमधल्या सर्व कंपन्यांसाठी भारताची दारं जरी खुली झालेली असली तरी त्या सर्व कंपन्यांना चहा सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये व्यापार करावा लागत असं. भारतातील चहाच्या व्यापारावरही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचंच कंट्रोल होतं किंवा त्यांचीच मोनोपॉली होती, एकाधिकारशाही होती. आणि चीनसोबतच्या व्यापारावरही त्यांची एकाधिकारशाही आहे. हे कुठे तुटले? ॲक्च्युअली फ्री कंप्लीट कधी झालं तर 1833चा जो चार्टर ॲक्ट आहे त्यावेळेस ही कंप्लीट फ्री झालेला आहे. दुसरं, कंपनीच्या उत्पन्नातून भारतीयांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10 लाख रुपये खर्च करण्याची व्यवस्था करण्यात आली. 10 लाख रुपये नाही तर 1 लाख रुपयाची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामुळे हे पण विधान जे आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. आणखी या कायद्यामुळे काय झालं की ख्रिश्चन धर्म प्रसाराला, ठीक आहे, ख्रिश्चन धर्म प्रसाराला एक प्रकारे चालना मिळाली. आणि तुम्ही जर बघितलं तर शाळा, ख्रिश्चन पत्रकं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या 1920-22 नंतर आपल्याला वाढायला चालू झाल्या. ठीक आहे, ख्रिश्चॅनिटी भारतामध्ये जास्त पेनिट्रेट झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे दोन्ही जे आहेत हे विधानं चूक आहेत. 12चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. 13 बघा, पुढीलपैकी कोणी
किंवा कोणी कोणी ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाचे धोरण लोकांसमोर मांडले. एक, दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे, रोमेशचंद्र दत्त, गोपाळकृष्ण गोखले आणि जी सुब्रमण्यम अय्यर. तर ही सर्वच्या सर्व जी लोकं आहेत, ही सर्वची सर्व लोकांनी लोकांपुढे ब्रिटिश आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला आहे. वरील सर्व ही सगळीची सगळी नावं जी आहेत हे NCERTमध्ये दिलेली आहेत. ठीक आहे. आता दादाभाई नौरोजी तर आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, की आपल्याला सगळ्यात हिस्ट्रीमधली जी खूप फेमस टर्म आहे ड्रेन थेरी, ड्रेन ऑफ वेल्थ आपण म्हणतो, की दादाभाई नौरोजी जे आहेत तर त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे. कुठलं बुक लिहिलेलं होतं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ठीक आहे, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी ड्रेन थेरीबद्दल त्यांनी दिलेलं आहे. या ड्रेन थेरी किंवा या शोषणाबद्दल त्यांनी इव्हन ब्रिटनमधलंही जनमत जे आहे त्याच्याबद्दल सजग व्हावं किंवा त्यांना जाणीव व्हावं की भारतामध्ये काय चाललं आहे, त्यासाठी ब्रिटनमध्येही त्यांनी एक संघटना स्थापन केली होती. त्याला आपण काय म्हणतो? ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे. आणि तिथे एक त्यांनी पेपरसुद्धा पब्लिश केलेला होता. कुठला पेपर होता तो? इंग्लिश डेप टू इंडिया. ठीक आहे. तिथलं जनमत जागृत करण्यासाठी इंग्लिश डेप टू इंडिया नावाचा पेपरही त्यांनी पब्लिश केलेला होता. आता रोमेशचंद्र दत्तनी एक पुस्तक त्यावेळेस लिहिलेलं होतं, इकॉनॉमिक हिस्ट्री इन इंडिया. इकॉनॉमिक हिस्ट्री इन इंडिया हे पुस्तक लिहिलं. गोपाळकृष्ण गोखलेंचं आपल्याला माहितीच आहे की आर्थिक निस्तारणाबद्दल त्यांची भाषणं फेमस आहेत. महादेव गोविंद रानडेंनी त्याची चिकित्सा केलेली आहे आणि त्यांनी हेवी इंडस्ट्रीज किंवा औद्योगिकरण व्हायला पाहिजे याची सुद्धा पाठराखण केलेली आहे. हे जी सुब्रमण्यम अय्यर जे आहेत ते दक्षिण मद्रास प्रेसिडेन्सीमधले होते. आपले द हिंदू जे आपण पत्रकाशी संबंधित होते आणि त्यांनीही साऊथमध्ये लोकांपुढे ब्रिटिशांचे आर्थिक शोषण कसं होतं आहे हे मांडलेलं आहे. तर 13चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. 14 बघा, टिपू सुलतानबाबत योग्य विधाने निवडा. नवे पंचांग, चलनी नाण्याची नवी पद्धत अंमलात आणली, श्रीरंगपट्टणम येथे त्यांचे स्वातंत्र्याचा वृक्ष लागवड केला, जहागिरी देण्याची प्रथा बंद करून राज्याचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. तर नवे पंचांग टिपू सुलतान घेऊन आला, चलनी नाण्याची नवी पद्धत अंमलात आणली, करेक्ट आहे. श्रीरंगपट्टणम इथं स्वातंत्र्याचा वृक्ष, ठीक आहे, तो हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. जहागीर देण्याची प्रथा बंद करून राज्याचे उत्पन्न वाढवण्यावर त्यांनी भर दिला. तर हे तिन्ही विधानं जे आहेत हे टिपू सुलतानाबाबतीत करेक्ट आहेत. तर 14चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 15 बघा, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना यांच्या सहभागातून झाली. सर सय्यद अहमद खान. आता 1875 साली पाश्चात्य विज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार प्रसाराचं केंद्र म्हणून स्थापना झालेली आणि त्यानंतर पुढे ते अलीगड मुस्लिम विद्यापीठात ती रूपांतरित झाली. ते कोणी स्थापना केलेली आहे? तर सर सय्यद अहमद खान. आता ह्यातली बघा ही जी नावं आहेत, ठीक आहे, ही नावं जी आहेत ही नावं प्रत्येक वर्षी आपल्याला एक वर्षाआड तरी ॲटलिस्ट ऑप्शनमध्ये ते नावं असतात किंवा यांच्यासंबंधी प्रश्न तरी विचारलेला जातो आहे. आता पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली, पाकिस्तान हे नाव कोणी दिलेलं आहे, त्यानंतर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना याच्यासंबंधी सर सय्यद अहमद खानबद्दल क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहे. आपण जर बघितलं तर 1857 नंतर जेव्हा ब्रिटिश कंपनीची सत्ता ब्रिटिश सरकारकडे गेली, तिथपासून ते 1947 पर्यंत जे कम्युनलिझम चालू झाला, ठीक आहे, म्हणजे की समजा बंगालची पार्टिशन, मग मुस्लिम लीग, मग हिंदू महासभा आणि हे जे तो पॅरलल स्ट्रीम झाल्या, त्यानंतर असहकार आंदोलन, त्यानंतर तुमचा जिनाच्या 14 कलमी कार्यक्रम, पाकिस्तानची मागणी, प्रत्यक्ष कृती दिन, हे जे आहे ह्या पॅरलल लाईनवर म्हणजे पाकिस्तान निर्मितीसाठी जे घटक जेव्हा कारणीभूत ठरले आणि ते कसं एकमेकांशी लिंक होत ते वाढत मॅग्निफाय होत गेले याच्यावर प्रश्न दरवर्षी आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा घटक जो आहे तो घटक एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा महत्त्वाचा आहे. 15चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आहे.